30 पोती सिमेंटची. यात काही विशेष नाही ना. ठिकठिकाणी बांधकामं सुरू आहेत. ट्रक भरून सिमेंटची पोती येत असतात. कुठे काही धरणाचं बांधकाम, मग तर 2-2 ट्रक पोती जातात. पण मी गोष्ट करतोय या सिमेंटची रिकामी झालेली पोती, आणि नंतर मग ती 30 पोती नोटांनी भरलेली. आहे ना आश्चर्य? तुम्ही म्हणाल 10-10च्या नोटा असतील. अशी किती होणार 30 पोत्यातली रक्कम? ती तर प्रत्येक श्रीमंताकडे सापडतील, किंवा आजकाल प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याकडे पण सापडतात. नोटांची मशीन्स आणून ती मोजावी लागतात. तुमचं म्हणणं काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही आहे. तशीही उदाहरणं या समाजात घडलेली आहेत. त्यामुळं तुम्ही काही चुकीचं बोलताय असं मी तुमच्यावर कधीही आरोप करणार नाही. पण इथंच खरं हा व्हिडिओ बनवावासा वाटला ते का, हे कारण तुम्हाला सांगतोय. रिकामी 30 पोती सिमेंटची, साधारण 50 किलोचं ते पोतं असतं. अशी 30 पोती नोटांनी भरलेली 10, 20, 50 आणि 100च्या नोटा. संमिश्र. म्हणजे प्रत्येक पोतं अगदी 10चं म्हणजे 10चीच नोट त्यात निघेल असं नाही आहे. संमिश्र. असं कसं काय? असा कोण व्यक्ती आहे बाबा? हो, अशी व्यक्ती आहे की जो फक्त रोज 10च्याच नोटा एका पोत्यात घालायचा असं नाही आहे. हो, ती व्यक्ती आहे, आणि ती एक स्त्री आहे. हे सांगितल्यावर तर तुम्ही टाणकन उडून चाल. आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला. त्यातून मी पुढचं जे सांगेन, ज्या गोष्टीला आज पुणे या शहरात किंवा खूप मोठ्या शहरात मोहीम सुरू आहे की पैशाच्या स्वरूपात भीक कोणी कोणाला देऊ नका. त्याच्या अडचणी जाणून नक्की मदत करा, पण नोटा देऊ नका. यामागचा हेतू हा आहे की लहान मुलांना, लाचार बायकांना, लाचार वृद्धांना एखादी टोळी धमकी देऊन भीक मागायला बसवलेली असू शकते. परंतु कर्नाटकमध्ये हे घडलेलं आहे. कर्नाटकमध्ये एका मशिदीच्या बाहेर एका स्त्रीच्या भीक मागण्यातून ही रक्कम जमा झालेली. जेव्हा ती आजाराने खंगली आणि त्यातच तिचा देहांत झाला, तेव्हा या गोष्टी उघडकीस आल्या. मित्रांनो, भीक मागितल्यानंतर जवळपास 50 लोक नोटा मोजायला बसवावी लागली त्याच मशिदीमध्ये. आणि म्हणूनच हे अप्रूप मला तुमच्या कानापर्यंत पोहोचवावंसं वाटलं.